सो हॅलो गाईज, मॅरिडेट हॉटेलमध्ये आजचा लास्टचा दिवस आहे. म्हणजेच आम्ही आता निघतोय कन्याकुमारीसाठी. सो आजचा दिवस असणार आहे आमचा दुसरा दिवस फिरण्याचा. सो काल पहिला दिवस झाला आहे आणि आजचा आहे दुसरा दिवस. सो आजचा पल्ला थोडा मोठा आहे. इकडनं आम्हाला जवळजवळ 100 किलोमीटर आहे तो आम्हाला पार करायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक जागेवर अजून थांबणार आहोत. त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत आम्ही कन्याकुमारीसाठी. जाऊया, दाखवतो आज काय काय मजा असणार आहे. असंच बघत राहा आणि असंच फॉलो करत राहा. सो गाईज, निघायची तर तयारी झालेली आहे आणि आत्ता चालू आहे नाश्ता करून मग निघायचं आपल्याला. आजचा प्रवास जरा लांबचा आहे. सो इकडनं केरळमधनं आपल्याला जायचं आहे तामिळनाडूला, म्हणजे आपल्याला कन्याकुमारी साईडला जायचं आहे. सो कन्याकुमारीला जायला खूप वेळ लागणार आहे. जवळजवळ 100 किलोमीटरचा पल्ला आहे. सो नाश्ता करूया आणि निघूया इकडनं. इकडचा मुक्काम संपलेला आहे आणि आता आम्ही चाललोय कन्याकुमारीला. सो गाईज, आपण केरळमधून निघून आता आपण साऊथ काशी म्हणजेच कन्याकुमारीपर्यंतच्या नवीन हॉटेलमध्ये आलेलो आहे. फक्त आजचा एक दिवसातच इथे मुक्काम आहे आणि आमचं हॉटेल आहे ते मणिकम टुरिझम म्हणून हॉटेल आहे आमचं. तर इथे पोचलो आहे आणि या हॉटेलला लागूनच पाटी बीच आहे आणि सुंदर व्ह्यू आहे. सो तुम्हाला दाखवतो तुम्हाला ते बीचचा व्ह्यू. आणि बघूया, जर वेळ भेटलास तर तिकडे जाता येईल आपल्याला. बीचवरनं लांबनं तर पाणी पूर्ण शुद्ध दिसतंय. आता पाहूया जायला मिळतं का बीचवर. चला. घरं पण मस्त जुन्या स्टाईलमध्ये आहेत. प्रॉपर जो आपल्या इकडे दर्या किनारीचा भाग असतो त्या टाईपमध्ये घरं आहेत इथे. सो मस्त वाटतंय, सुंदर व्ह्यू आहे. चला बघूया. तो गाईज, आता आलोय आतमध्ये हॉटेलमध्ये. आधी हॉटेलचं नाव आहे मणिकम. आधी या मणिकम हॉटेलमधनं बाहेरचा जर व्ह्यू बघितलात तुम्ही, आहा क्या बात आहे भाई. वन साइड बघा, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे कुंड टाईप आहे, पाणी नाही सध्या इथे. त्यानंतर हा एक चर्च आहे आणि पुढे चर्चला लागून समुद्र आणि समुद्रामध्ये या छोट्या छोट्या जेटीज दिसतात तुम्हाला. सो इकडनं पूर्ण व्ह्यू बघू शकता. पूर्ण समुद्र दिसतंय भाई, वन साइड एकदम. हे बघा, इकडनं मंदिर दिसतंय. हे आहे मंदिर. हे बघा. चला, बीचवर जायला रेडी होतोय आणि बीचवर जाऊया. बीचवर जाणार आहोत आणि तिकडनं एक मंदिर आहे, कन्याकुमारी मंदिर आहे, तिकडे जाणार आहोत. आणि तिकडनं आम्ही उद्या सकाळी इकडनं आम्ही निघणार आहोत. आणि मे बी उद्याचा काय कार्यक्रम असेल ते उद्या नक्की सांगेन. पण आजच्या दिवसासाठी आजचे 2 स्पॉट आहेत. एक आहे बीच आणि एक आहे कन्याकुमारी मंदिर. सो आपण ते एन्जॉय करणार आहोत आज. चला. बरीचशी हॉटेल आहेत, तर आम्ही थांबलो होतो एका हॉटेलमध्ये. पण इथे आसपास आहे ना, जी हॉटेल आहेत खूपच ग्रँड हॉटेल दिसत आहेत मला, चांगली वाटतात. सी व्ह्यू सगळे हॉटेल आहेत. सो आता आम्ही चाललो पुढे बीच जवळ आणि तिकडनं जाणार आहोत. तर कुठे जाणार आपण? कन्याकुमारी मंदिर ना, कन्याकुमारी मंदिर आहे त्याच्यानंतर. सो चला जाऊया पुढे आणि पाहूया काय व्ह्यू असणार आहे, काय मजा असणार आहे. इथूनच खाली जायचं आहे आणि बोटीने आपल्याला ते स्मारक बघायला जायचं आहे. विवेकानंदांचं स्मारक बघायला जायचं आहे. सो इथे बरेचसे दुकान आहेत, बरेचसे चांगल्या गोष्टी इथे लावलेल्या दिसत आहेत दुकानात. सो बघूया, मलाही एक गोष्ट घ्यायची आहे इकडनं. बघू, घेतली तर नक्कीच तुम्हाला दाखवेन. सो चला जाऊया, बोटीतनं आपण जाऊया स्मारक बघायला स्वामी विवेकानंदांचं. भाई, इथे तिकीट घ्यायसाठी थांबलोय आम्ही. गर्दी बघा, तुडुंब गर्दी भरले इथं. तिकीटवाले बोलतात का इकडं तुम्हाला
टाइम लागेल, दोन एक तास लागतील बोलते. आम्ही इकडे आलो पुढे ना, तिकडनं ऑनलाईन तिकीट बुक करतो. आता अनुष्का आहे, समीर मामा आहे, हे सगळी ऑनलाईन तिकीट बुक करायला गेले ना. आम्ही आलो इकडेच, चला थांबलो लाईनीला. गर्दी खूप होती तर आम्ही आलो स्पेशल लाईनीने. 300 रुपये पर हेड तिकीट आहे, लगेच दर्शन. चला बघूया काय स्पेशल आणि काय ते बघूया. चला तिकीटची लाईन बघा. काय गर्दी आहे रे बाबा. असणारच ना, भारताचं एक टोक आहे ते, तर गर्दी असणार तिकडे एवढं सगळं बघायला. चला हे पाहू शकतो आपण, इंडियातील शेवटचं टोक बोलतात ना, त्याप्रमाणे हे एक जे आपण कन्याकुमारीला आल्यानंतर जे शेवटचं टोक बोलतो ते हेच आहे. चला भाई, जायला हे काय बोलतात काय समजत नाही, पण गर्दी बघा केवढी भरले. विस्फोट करताना बोलतात एकदाच, गर्दी बघा कसली भरले. चला ते बसूया. बोटीत कचाकच भरले बघा, चेमकून भरतात ना, तिथं नेतात ना, हकिलतात ना आपल्याला. बघा हे बघा, बोटीत गर्दी बघा. बोटीत बसून आपला प्रवास चालू झालेला आहे तिकडे जाण्याचा. आणि आता बघूया तिकडे गेल्यानंतरची मजा काय वेगळीच असणार आहे. बघूया काय होतं आणि काय नाही. चला चला आता जायचं आहे वरती. इकडनं वरती जाताना बरंच काही गर्दी दिसते आम्हाला, दाखवतो तुम्हाला. भरपूर गर्दी आहे इथे. सो लोक वेटिंगला आहे की इकडे दर्शन करण्यासाठी. आणि जे बोलतात ना की आपल्या भारताचं एक टोक आहे जिथे स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे, सो तेच आहे. आणि एक मंदिरही आहे. सो आपण बघूया आता जाऊन तिकडे कसं वाटतंय. मावशी हे नक्की तेच आहे का? तेच आहे का? मी पहिल्यांदा आलो त्यामुळे मला काही माहिती नाही. सो माझी मम्मी फिरले इथे, पण मम्मी क्लिअरली काय क्लिअरिफिकेशन देत नाही. ती जी मूर्ती आहे ती स्वामी विवेकानंदाची आहे. अच्छा ओके. वरती जाता जाता प्लीज डू नॉट पुल फ्लावर्स ऑफ द रॉक. ओके, कमळ लावलेत, पर्पल कलरचे कमळ आहेत ह्याच्यात, मस्त वाटतात. भाई तुला कमळ आवडले असतील ना ते? हा बघा, हा बीजेपी वाला आहे म्हणून याला कमळ आवडला. क्या बोला तुम्ही? आतमध्ये स्मारकाजवळ तर एंट्री केलेली आपण आणि पुढे पुढे जाऊया. थोड्या शॉर्ट्स मध्ये आपण तुम्हाला इकडचं दर्शन देणार आहोत, कारण बरीचशी मोठी जागा आहे. सो आपल्याला थोडं शॉर्ट्स मध्ये दर्शन द्यावं लागणार. हा अतंग पसरलेला असा समुद्र, हे पाहू शकता. हे बाहेरचा भाग आहे. त्याचबरोबर मगाशी आपण लांबनं बघितलेला तो आत्ता जवळून दाखवण्याचा प्रयत्न. सुंदर बघा. पण जो मंदिर लांबून बघितलेला तोच मंदिर आता आपण जवळून आणि मंदिराची भव्यता बघूया. आणि चारी बाजूनी पसरलेला समुद्र, हे बघा, चारी बाजूनी पसरलेला समुद्र.
स्वामी विवेकानंदांचं स्मारक बॅक साईडला आलं आणि चारी साईडनी बघणार तर समुद्र पाणीच पाणी आणि पाणी पण क्लिअर आहे सुंदर म्हणजे बोलतात ना की ब्ल्यू ग्रीन असं वॉटर आहे. सो दाखवतो तुम्हाला. सो गाईज बराचसा वेळ इथे फिरल्यानंतर आता त्या साईडला जायची गरज आहे आपल्याला आणि इथं स्मारक आहे तो बघण्याची गरज आहे. सो चला इकडनं उतरूया आणि त्या साईडला जाऊया आणि तो स्मारक बघूया. मोठं जे स्मारक आहे ते लांबून जेवढं बघाल ना तेवढंच चांगलं दिसेल कारण जवळून तुम्हाला फेस वगैरे काही दिसणार नाही व्यवस्थित. सो जेवढं लांबून बघाल तेवढं त्याचा फेस वगैरे तर स्मारकाचा फेस वगैरे चांगलं दिसेल. सो आपण लांबनं दाखवण्याचा मगाशीच प्रयत्न केलेला अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ही आहे त्या स्मारकाची मागची बाजू आणि तिकडे बरीचशी गर्दी तुडंब गर्दी भरलेली आहे. तर आपल्याला जायचं पुढे आणि जाता जाता बघत जाऊया की आपल्याला अजून काय काय बघायला भेटेल का इकडनं. आता हा नवीन ब्रिज बनलेला आहे. पहिला बोटीने इकडनं आपण जाताना पुन्हा एकदा बोटीने तिकडे जावं लागायचं. आता मात्र तिकडनं त्या स्मारकाजवळ जायला हा जो ब्रिज आहे तो बनलेला आहे. आता आपण या ब्रिजवरनं जाऊ शकतो. चला या ब्रिजवरनं पार करत करत आपण तिथे जाऊया पाहूया. प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी रेस्क्यू केलेलं आहे इथे आणि ते विविध उपयोगांसाठी उपयोगात येत असं दिसतंय. यासाठीच हे पाणी इकडे रेस्क्यू केलेलं आहे. समुद्राचं पाणी आहे खाली पण हे वरतून ढगातून पडणारं जे पाणी आहे ते इथे रेस्क्यू केलेलं आहे. विविध उपयोगांना येण्यासाठी हे पाणी इकडे रेस्क्यू करून ठेवलेलं आहे. सो या ब्रिजवरनं जाताना वेगवेगळे असे स्टॅच्यूज ठेवलेले आहेत आणि हो 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 हे खाली बघू शकता. आपल्या खालून समुद्राचं पाणी पण काचेवर चालतो खाली समुद्राचं पाणी. सुंदर सुंदर नजारा. जवळपास या स्टॅच्यूच्या जवळ आपण आलेलो आहे आणि खूपच उंच अशी मूर्ती आहे. सिंगल दगडाच्या पाषाणातली मूर्ती आहे ही. सुंदर मूर्ती आहे. सुंदर म्हणजे पाहण्यासारखं आहे. हे पहा खूपच उंच मूर्ती. सूर्य पाण्याखाली जाण्यासाठी उत्सुक झालाय आणि आता हे करून आपण आपल्या सोबत जे जे आहेत त्यांना भेटूया आणि फक्त एक सिंगल व्हिडिओ पाण्याची. मंदिर आहे पुरातन मंदिर सारखं दिसतंय पण साऊथ मध्ये येणार ना ते मंदिरांची जी मंदिरं असतात ना आणि त्याच्यावर नक्षी जी असते ना ती बघण्याची मजाच काय और असते. सुंदर असं मंदिर. चला वेळ आहे आता या स्थळाला बाय बाय बोलण्याची आणि नेक्स्ट जे आपलं आहे जे ठरलेलं ठिकाण आहे तिकडे जाण्याची वेळ आलेली आहे. सो आता आपण जाऊया नेक्स्ट जे ठरलेलं आहे जे ठिकाण आहे तिकडे जाऊया. चला. सो मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला हा जो पुतळा आहे जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
आता इकडची गर्दी पण कमी झालेली आहे, कारण 4 ते 5:30 6 वाजेपर्यंत तर टायमिंग असतो, त्याच्यानंतर इकडे कोणाला थांबून देत नाही. सो चला कन्याकुमारी मंदिर आणि त्यानंतर पुढचं काही दृश्य आहेत ते बघणार आहोत. कन्याकुमारी मंदिर बघायला चाललेलो आहे. आता स्कॅम व्हायला लागले, 20-20 रुपयाच्या पावत्या पडत आहेत, पण कशाचे आहेत ते काही सांगत नाही. कन्याकुमारी मंदिरात आलो तर आलो, पण त्या यायला काय सांगू आता तुम्हाला. बघा आमचं हालत काय केली आहे. कन्याकुमारी मंदिरात आलो तर आलो, हे बघा उघडा करून सोडला आम्हाला, त्याच्यात 20-20 रुपये पण घेतले ना आमच्या वर्षी. काय बोलत आता. मंदिर स्कॅम आहे, मोठा स्कॅम आहे यांच्याकडे, स्कॅम चालतोय, लक्ष ठेवा, येताना विचार करा. सो गाईज, आजचा दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग इथेच संपलेला आहे, जाहीर करतो. आणि उद्या आपण सकाळी 6 वाजता निघणार आहोत रामेश्वरमला. तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग घेऊन येतोय मी उद्या. आणि जाता जाता उद्या आपल्याला सकाळी लवकर निघायचं, 6 वाजता निघायचं. जाता जाता जे काही चांगलं वाटेल ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि उद्या जाणार आहोत रामेश्वरमला, तिकडे मोबाईल काय आपल्याला आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. सो उद्याच्या दिवसात जेवढं काही दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवेल. एन्जॉय करा. धनुषकोडी आहे तिकडे, धनुषकोडीला जाणार आहे. समोरून श्रीलंका दिसते, ते मीही बघणार आहे. जर पॉसिबल झालं कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर होत असेल तर ते तुम्हालाही दाखवेन मी. नक्की शेअर करा, नक्की फॉलो करा आणि कमेंट जरूर करा.